कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर मोठी अपडेट आली आहे। घरे देण्यास उशीर केल्यास बांधकाम व्यावसायिकांना 65 लाख रुपये दंड भरावा लागणार आहे। ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंदी फोटोग्राफर बनणार आहेत। शिवडी टीबी रुग्णालयासाठी इंटेन्सिव्हिस्ट डॉक्टर्स मिळणार। बांगलादेशात सत्तापालट होण्याची शक्यता आहे। कसोटी क्रिकेटमध्ये गिल पर्व सुरू झालंय। स्टार किड्ससाठी सगळं सोपं नसतं असं तुषार कपूर म्हणालाय। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे। आज 25 मे वार रविवार। तुम्ही ऐकत आहात isakal.comचं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची। सरकारने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर 8.25% व्याजदर मंजूर केलाय। यामुळे EPFO यांच्या 7 कोटींहून अधिक खातेधारकांच्या भविष्य निर्वाह निधीवर वार्षिक व्याज जमा करू शकेल। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने 28 फेब्रुवारी रोजी 2024-25 या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजदर 8.25% कायम ठेवण्याचा निर्णय घेतला। हे मागील आर्थिक वर्षात दिलेल्या व्याजदरा इतका आहे। मंजूर व्याजदर मंजुरीसाठी अर्थ मंत्रालयाकडे पाठवण्यात आला। कामगार मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की अर्थ मंत्रालयाने 2024-25 आर्थिक वर्षासाठी EPFवर 8.25% व्याजदर देण्यास सहमती दर्शवली आहे। कामगार मंत्रालयाने EPFOला या संदर्भात माहिती दिली आहे। आता 2024-25 आर्थिक वर्षासाठी मंजूर दरानुसार 7 कोटींहून अधिक EPFO भागधारकांच्या खात्यात व्याज जमा केलं जाईल। केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली 28 फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या EPFOच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या 237व्या बैठकीत व्याजदराचा निर्णय घेण्यात आला। EPFOमध्ये शिल्लक तपासण्याचे 4 सोपे मार्ग आहेत, जे कोणत्याही अडचणीशिवाय काम करतात। तुम्हाला SMS द्वारे, मिस्ड कॉलद्वारे, उमंग ॲप आणि EPFO वेबसाईटवरून शिल्लक तपासता येते। पॉडकास्टची दुसरी बातमी आहे रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाची। हरियाणाच्या रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाने म्हणजेच रेराने घरे देण्यास विलंब केल्याबद्दल बांधकाम व्यावसायिकांना 65 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय। घर खरेदीदारांना 9 वर्षांच्या आत घरे न मिळाल्याने रेराने बिल्डर्सवर ही कारवाई केली आहे। 2013 मध्ये जेव्हा एका घर खरेदीदाराने गुरुग्राममध्ये 1990 चौरस फूट फ्लॅट खरेदी केला, त्याची किंमत 53.73 लाख रुपये निश्चित करण्यात आली होती, ज्यामध्ये खरेदीदाराने TDS जोडल्यानंतर 62.79 लाख रुपये दिले। बिल्डरने 7 डिसेंबर 2015 पर्यंत फ्लॅट देण्याचं आश्वासन दिलं होतं, परंतु 9 वर्षांनंतरही खरेदीदाराला फ्लॅट मिळाला नाही। बांधकाम व्यावसायिकाने विलंबासाठी अनेक कारणं दिली, जसं की कोविड-19, पर्यावरणीय मंजुरीतील विलंब, आर्थिक मंदी, पाण्याची कमतरता आणि NCRमध्ये कामगारांची कमतरता। परंतु हरियाणा रेराने या सबबी मान्य केल्या नाही आणि बिल्डरला दोष दिला। घर खरेदीदाराने रिअल इस्टेट कायदा 2016च्या कलम 18 अंतर्गत रेराकडे तक्रार दाखल केली। बुकिंग रद्द करून परतावा मिळण्याऐवजी खरेदीदाराने कायदेशीर लढाई लढली। रेराने आपल्या निर्णयात बिल्डरला विलंबाची भरपाई म्हणून खरेदीदाराला 65 लाख रुपये आणि व्याज देण्याचे आदेश दिले। ही रक्कम खरेदीदाराने केलेल्या पेमेंटवर व्याज म्हणून दिली जाईल। रेराचा हा निर्णय बांधकाम व्यावसायिकांसाठी एक धडा आहे की ते आता घर खरेदीदारांना वेळेवर घरे देण्यात निष्काळजी राहू शकत नाहीत। तसंच जे लोक वर्षानुवर्ष त्यांच्या स्वप्नातील घर मिळण्याची वाट पाहत आहेत, त्यांच्यासाठी हे एक प्रोत्साहन आहे। रेराने स्पष्ट केलं आहे की बांधकाम व्यावसायिकांना निर्धारित वेळेत फ्लॅट्स वितरित करावे लागतील, अन्यथा त्यांना मोठा दंड आणि कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल। पॉडकास्टची तिसरी बातमी आहे अटकेत असलेल्या कैद्यांची। खुनाचा प्रयत्न, खंडणी अशा अनेक प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगत किंवा अटकेत असलेल्यांना यशवंतराव मुक्त विद्यापीठाने त्यांचं भविष्य घडवण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे। विद्यापीठाने कारागृहातच त्यांचे डिजिटल फोटोग्राफीचे प्रशिक्षण वर्ग सुरू केलेत। ठाणे मध्यवर्ती कारागृहातील अशा प्रकारचे हे पहिलेच प्रशिक्षण आहे। 2 महिन्यांपासून एका प्रसिद्ध ज्येष्ठ फोटोग्राफरकडून 60 बंदी या प्रकारचे प्रशिक्षण घेत आहेत। ठाणे मध्यवर्ती कारागृहात सध्या क्षमतेपेक्षा तिप्पट बंदिस्त आहेत। त्यामध्ये न्यायाधीन बंद्यांचाच जास्त भरणा आहे।
अनेकांच्या हातून रागाच्या भरात असे गुन्हे घडलेले असतील किंवा गुन्हा केलेला नसतानाही त्यांच्यावर ही वेळ आली असेल. काहीही असलं तरी या बंद्यांना वेळीच समाजात जाण्याची, स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी मिळवून देणं आवश्यक आहे. हे काम यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून केलं जात आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृहामध्ये या विद्यापीठाच्या माध्यमातून बंद्यांना विविध प्रकारचं शिक्षण दिलं जात आहे. एप्रिल महिन्यापासून बंद्यांसाठी डिजिटल फोटोग्राफी आणि व्हिडिओचं प्रशिक्षण सुरू केलं आहे. आठवड्यातून 2 वेळा घेतल्या जाणाऱ्या या प्रशिक्षण वर्गात 60 बंदी प्रशिक्षण घेत आहेत. ठाण्यातील ज्येष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार प्रफुल्ल गांगुर्डे यांच्यामार्फत त्यांना छायाचित्र काढण्याचे ज्ञान देण्यात येतं. या बंद्यांची प्रात्यक्षिकतेची परीक्षा सुरू असून 2 जून रोजी अंतिम लेखी परीक्षा होणार आहे. त्यानंतर उत्तीर्ण बंद्यांना प्रमाणपत्र मिळणार असल्याचं गांगुर्डे यांनी सांगितलं. पॉडकास्टची 4थी बातमी आहे बांगलादेशाची. बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा राजकीय बंडाचा धोका निर्माण झालाय. मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस राजीनामा देऊ इच्छितात. गेल्या 9 महिन्यात बांगलादेशमध्ये हे दुसरं असं संकट आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्येही बांगलादेशात खूप अशांतता होती, ज्यामध्ये विद्यार्थी चळवळींपासून ते शेख हसीना यांना सत्तेवरून हटवण्यापर्यंत अनेक गोष्टी घडल्या. आज बांगलादेश एका महत्त्वाच्या टप्प्यावर उभा आहे. जर युनूस यांचं सरकार सुधारणा लागू करण्यात अपयशी ठरलं तर देश पुन्हा त्याच संकटात सापडू शकतो, ज्यातून तो सावरण्याचा प्रयत्न करतोय. अंतरिम सरकारने दिलेल्या आश्वासनांना जनता आता कंटाळली. अशा परिस्थितीत राजकीय पक्षांचे अंतर्गत राजकारण बांगलादेशला नवीन संकटाकडे ढकलतंय. पॉडकास्टची 5वी बातमी आहे शिवडी येथील टीबी रुग्णालयाची. मुंबई महानगरपालिकेच्या शिवडी येथील टीबी रुग्णालयात रुग्णांवर उपचार करण्यासाठी इंटेन्सिव्हिस्ट डॉक्टर्स उपलब्ध होत नसल्याने पालिका प्रशासन अडचणीत आलंय. या पदांसाठी 3 वेळा जाहिरात दिली असूनही डॉक्टर स्वारस्य दाखवत नसल्यामुळे आता 4थ्यांदा जाहिरात प्रसिद्ध करण्याची तयारी सुरू आहे. या पदांसाठी पालिका प्रशासनाने 1.25 लाख ते 2 लाख रुपये मासिक मानधन देण्याची तयारी दाखवली आहे. टीबी रुग्णालयातील कामकाजामुळे संसर्गाचा धोका अधिक असल्याने अनेक डॉक्टर या पदांसाठी अर्ज करण्यास टाळाटाळ करतायत, असं कारण समोर आलंय. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा विश्वातून. भारताच्या कसोटी क्रिकेटमध्ये अपेक्षेप्रमाणे शुभमन गिल पर्व सुरू झालं. येत्या इंग्लंड दौऱ्यासाठी त्याची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली, तर उपकर्णधार पदाची जबाबदारी गिलप्रमाणेच तरुण असलेल्या रिषभ पंतकडे देण्यात आली. या संघाद्वारे भारतीय कसोटी क्रिकेटचे संक्रमण सुरू झालंय. विराट कोहलीसह रोहित शर्माने कसोटीतील निवृत्ती जाहीर केल्यानंतर भारताचा पुढचा कर्णधार कोण याचा शोध सुरू झाला होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात उपकर्णधार पण 2 कसोटीत रोहितच्या अनुपस्थितीत नेतृत्व केलेला जसप्रीत बुमराह हा पहिला पर्याय होता. परंतु 5 कसोटी सामने खेळू शकणार नसल्याने निवड समितीने भविष्याचा विचार करून गिलच्या गळ्यात नेतृत्वाची माळ दिली. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे तुषार कपूरची. ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांचा मुलगा तुषार कपूर आज अनेक वर्षांनंतरही आपल्या अभिनय प्रवासाबद्दल प्रामाणिकपणे बोलताना दिसतोय. मुझे कुछ कहना है या 2001 मधील पदार्पणापासून आजपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता, असं तो अलीकडील मुलाखतीत म्हणाला. नेपोटिझमच्या चर्चांमध्ये स्टार किड्सना सहज यश मिळतं असा गैरसमज आहे, पण तुषारच्या अनुभवातून ही धारणा खोडून निघते. तो म्हणतो, माझ्या काळातही घराणेशाहीवर टीका व्हायची. काही माध्यमांसाठी स्टार किड्सचा ग्लास नेहमी अर्धवट असतो. साधं प्रेस कॉन्फरन्सला गेलं तर हिरो दिसत नाही म्हणायचे आणि मेकअप केला तर खूप फिल्मी म्हणायचे. हे सगळं धीराने सहन केलं आणि कामावर लक्ष केंद्रित केलं, असं तो सांगतो. त्याच्या मते पहिला चित्रपट मिळवणं हे थोडं सोपं असू शकतं, पण त्यानंतर संधी टिकवणं आणि नाव कमावणं हेच खऱ्या संघर्षाचं रूप आहे. हे होतं ही सकाळ.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूया. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर.